हॅलो मित्रांनो, मी प्रथमेश सावळे आणि स्वागत आहे तुमचं सावळे क्रिएटिव्ह लॅब या माझ्या यूट्यूब चॅनलवर. तर आज आपण डिझाईन करणार आहे एक प्रोफेशनल कृषी केंद्र बॅनर, ते पण कोरडवामध्ये स्टेप बाय स्टेप. तर हा व्हिडिओ पूर्ण पहा, आवडल्यास लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला मग करूया डिझायनिंगला सुरुवात. तर मित्रांनो, कोरडवा ओपन केल्यानंतर कंट्रोल एन करून नवीन डॉक्युमेंट क्रिएट करायचा. अगोदर याचं टायटल देऊन द्यायचं आणि त्यानंतर नंबर ऑफ पेजेस 2 ठेवायचे आणि जे पेज व्ह्यू आहे ते मल्टिपल व्ह्यू ठेवायचं. याचं कारण मी तुम्हाला डॉक्युमेंट क्रिएट केल्यानंतर सांगेन. त्यानंतर डायमेन्शनमध्ये इथे युनिट इंचेस ठेवायचं आणि जे विथ आहे ते 3 ठेवायची आणि हाईट 5 ठेवायची आणि इथून ओके करायचं. त्यानंतर अशा प्रकारे आपल्या समोर 2 कॅनव्हास ओपन होतील. तर हे 2 कॅनव्हास क्रिएटसाठी तर पहिलं जे कॅनव्हास आहे त्यामध्ये मी डिझाईन केलेली CDR देणार आहे, ती तुम्हाला इथे आणायची आहे आणि दुसरी तुम्हाला स्वतः डिझाईन करायची आहे. तर काय करायचं, डाउनलोड केल्यानंतर फाईलवरती जायचं आणि इथून ओपन करायचं किंवा तुम्ही कंट्रोल O करून पण ओपन करू शकता. तर ते ओपन झाल्यानंतर अशा प्रकारची येईल. याला काय करायचं, कंट्रोल A करून सिलेक्ट करायचं आणि कंट्रोल C करून कॉपी करून याला यामध्ये पेस्ट करायचं. तर हे पेजमध्ये डिझाईन कशी करायची, सपोज तुम्ही जर हे पेज असं टॅप करून सिलेक्ट केलं, जो पेजचं हे लिहिलेलं नाव आहे ते तुम्हाला असं कलरचं दिसते, म्हणजे तुम्ही या पेजवर वर्क करू शकता. तेच जर तुम्ही इकडे क्लिक केलं तर तुम्ही हे पेज यूज करू शकता. आणि हे CDR फाईल इथे ओपन केल्यानंतर जर तुम्हाला यामध्ये जर चेंजेस करायचे असतील तर अगोदर याला काय करायचं, कंट्रोल U करून अनग्रुप करायचं आणि त्यानंतर तुम्ही इथे चेंजेस करू शकता. तर मग काय करू, आपण सर्वात पहिले डिझाईन करताना सर्वात अगोदर आपण काय करत असतो, पहिले बॅकग्राऊंड ठेवत असतो आणि त्याच्याचनुसार आपण बाकीचे टेक्स्ट वगैरे याचे कलर वगैरे कॉम्बिनेशन करत असतो. तर सर्वात अगोदर काय करू, आपण बॅकग्राऊंड ॲड करू. तर रेक्टँगल टूल घ्यायचं आणि अशा प्रकारे रेक्टँगल ड्रॉ करायचा. किंवा काय करायचं, डिलीट करायचं, यावरती रेक्टँगलवरती डबल क्लिक करायचं. डबल क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचा एक रेक्टँगल येऊन जाईल आणि त्यानंतर अशा प्रकारची जी साईज आहे ती लहान करून घ्यायची आणि त्यानंतर कंट्रोल I करायचं. कंट्रोल I करून मी तुम्हाला सर्व मटेरियलची लिंक तसेच फंट वगैरे याची सर्व लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देईल. तर बॅकग्राऊंड ॲड करायचं आणि याची जी ट्रान्सपरन्सी आहे ती थोडी इथून युनिफॉर्म ट्रान्सपरन्सी क्लिक करायचं आणि इथून याची थोडी ट्रान्सपरन्सी कमी करायची आणि त्यानंतर याला राईट क्लिक करायचं आणि पॉवर क्लिप इन्सर्ट ऑप्शनवरती क्लिक करून याला यामध्ये पॉवर क्लिप करायचं आणि इथे फील्ड कंटेंटमध्ये फील प्रोपोर्शनल या ऑप्शनवरती क्लिक करायचं आणि त्यानंतर याची जी आउटलाईन आहे त्या ऑप्शनवरती यायचं खाली आणि माऊसला राईट क्लिक करून याची आउटलाईन रिमूव्ह करायची. आता आउटलाईन रिमूव्ह केल्यानंतर काय करायचं, आपल्याला ही खालची डिझाईन करायची आहे. तर परत रेक्टँगल टूल घ्यायचा आणि अशा प्रकारे रेक्टँगल ड्रॉ करायचा. रेक्टँगल ड्रॉ केल्यानंतर इथून कलर पिकर हा ऑप्शन घ्यायचा, सिलेक्ट करायचा, क्लिक करायचा. त्यानंतर हा जो ग्रीन कलर आहे या कलरवरती न्यायचा आणि क्लिक करायचं. त्यानंतर आपला हा कलर पॅलेटमध्ये इथे कलर येईल. त्यानंतर या ऑब्जेक्टला सिलेक्ट करायचं आणि या कलरला सिलेक्ट करायचं. अशा प्रकारे आपण त्यामध्ये कलर फिल करू शकतो. त्यानंतर काय करायचं, या शेप टूलवरती क्लिक करायचं, या ऑब्जेक्टला सिलेक्ट करू द्यायचं आणि त्यानंतर कंट्रोल Q करून याला कन्वर्ट टू कर्व करायचं किंवा तुम्ही कंट्रोल Z करतो मी, किंवा तुम्ही ऑब्जेक्टवरती जाऊन इथे कन्वर्ट टू कर्व करू शकता. त्यानंतर अशा प्रकारचे नोट येतील. काय करायचं मग, इथे सेंटरमध्ये असं क्लिक करायचं आणि असा ब्लॅक पॉईंट येईल आणि या ब्लॅक पॉईंटवरती राईट क्लिक करून त्याला टू कर्व ऑप्शनवरती क्लिक करायचं आणि असा एक कर्व देऊन द्यायचा आणि त्यानंतर हा जो नोट दिसते याला पण थोडं प्रॉपर ॲडजस्ट करून घ्यायचा अशा प्रकारे. आणि ही जी लाईन दिसते याच्या सहाय्याने आपण हा कर्व ॲडजस्ट करू शकतो. तर अशा प्रकारे ॲडजस्ट करायचा. त्यानंतर याचाच कंट्रोल D करून डुप्लिकेट करायचा आणि यामध्ये इथूनच ऑप्शन सिलेक्ट करायचं आणि असा कलर इथे कलर पॅलेटमध्ये आणि यामध्ये हा कलर फिल करायचा आणि याची जी आउटलाईन आहे ते नन करायची आणि खालच्याची जी आउटलाईन आहे बॅकग्राऊंडची त्याची पण नन करून द्यायची आणि त्यानंतर याची जी साईज आहे थोडीशी कमी करून घ्यायची आणि शिफ्ट प्रेस करून याला पण सिलेक्ट करायचं खालच्या बॅकग्राऊंडला आणि C आणि B प्रेस करायचं, म्हणजे ते प्रॉपर बॉटममध्ये आणि सेंटरमध्ये अलाइनिंग. त्यानंतर काय करायचं, परत रेक्टँगल टूल सिलेक्ट करायचं आणि अशा प्रकारचं एक ड्रॉ करायचा.
आणि त्यानंतर यामध्ये पण जे आपण रिसेंट कलर यूज केला ते इथे दिसतं तुम्हाला. आम्हाला ग्रीन कलर देऊन द्यायचा आणि याची आउटलाईन नन करून द्यायची, म्हणजे रिमूव्ह करून द्यायची. तर आपली इथे बॅकग्राऊंड तयार झालं आहे. तर आता काय करू आपण, यावरती टेक्स्ट वगैरे करू. सर्वात अगोदर हे शेप आहे, हा राहिलाच आहे आपला. तर रेक्टँगल टूल सिलेक्ट करून अशा प्रकारे इथे शेप ड्रॉ करू. आणि त्यामध्ये परत हा दुसरा कलर आहे पेंट ग्रीन, तर हा आपण यामध्ये फिल करू आणि याची जी आउटलाईन आहे इथून नन करू. आणि त्यानंतर याला काय करायचं, आपल्याला कंट्रोल प्रेस करून अशा प्रकारे स्क्रोल करायचं आहे आणि माऊसला राईट क्लिक करून डुप्लिकेट करायचं आहे. तर अशा प्रकारे झालं आहे. त्यानंतर आपल्याला काय करायचं, हे टेक्स्ट आहे ना, हे टेक्स्ट आपल्याला श्रीचा फंड देऊन याला ॲड करायचं आहे. तर काय करायचं, ही एक वेबसाईट आहे, तुम्हाला मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देईन. ते त्या वेबसाईटवरती यायचं आणि इथे कन्वर्ट टू श्री याच्या अगोदर जो टेक्स्ट बॉक्स दिला आहे यामध्ये मराठी टाईप करायचं आणि या ऑप्शन इथे क्लिक करायचं. त्यानंतर तुमचा जो युनिक कोड आहे तो येतील, हा युनिक कोड कॉपी करायचा. कॉपी केल्यानंतर इथे पेस्ट करायचा. पेस्ट केल्यानंतर त्याला काय करायचं, इथे फंडमध्ये जायचं आणि इथे श्रीचा 34635 हा कोड देऊन द्यायचा. तर मी याला काय करतो, कंट्रोल डी करून डायरेक्ट डुप्लिकेट करतो आणि अशा प्रकारे इथे आणतो. आणि त्यानंतर काय करायचं आहे, आपल्याला परत टेक्स्ट टूल सिलेक्ट करायचं आहे आणि अशा 2 लाईन घ्यायचे, अशा प्रकारे लाईन घ्यायचे आणि याचा पण कलर हाच देऊन द्यायचा आहे. तर आपण इथून काय करू, हा कलर असा पिक करू. त्यानंतर या कलर पॅलेटमध्ये येईल तो आणि याला सिलेक्ट करू आणि याला तो कलर असा देऊन देऊ. त्यानंतर याची जी साईज आहे थोडी लहान करून घ्यायची आणि लहान केल्यानंतर शेप टूल सिलेक्ट करायचा. शेप टूल सिलेक्ट केल्यावर याची जी स्पेसिंग आहे, शिफ्ट प्रेस करून याची स्पेसिंग वाढवायची. त्यानंतर याला अशा प्रकारे इथे ॲडजस्ट करून घ्यायचं. अगोदर काय करायचं, आपण टेक्स्ट आहे याला सिलेक्ट करायचं आणि बॅकग्राऊंडला शिफ्ट प्रेस करून सिलेक्ट करायचं आणि सी प्रेस करायचं, म्हणजे ते सेंटरमध्ये येईल. आणि त्यानंतर याला प्रॉपर ॲडजस्ट करायचं. अशी साईज थोडी याची लहान करायची. लहान केल्यानंतर याला प्रॉपर शेप टूलवरती जाऊन शिफ्ट प्रेस करून यामधली अशी हॉरिझॉन्टल स्पेसिंग अशी वाढवून घ्यायची. आणि त्यानंतर काय करायचं, आपल्याला हे सागर जे नाव आहे टाईप करायचं. यामध्ये मी इन्फिनिटी 39 हा फंट वापरलेला आहे. तर काय करायचं, कंट्रोल F11 करायचा. तुमच्या समोर ग्लिच नावाचा डॉकर ओपन होईल. इथे फंटमध्ये इन्फिनिटी सर्च करायचं, इन्फिनिटी 39 सर्च केल्यानंतर यामधला तुम्हाला पूर्ण टेक्स्ट टाईप करायचा असेल टाईप करू शकता किंवा डबल टॅप करून तुम्ही एक लेटर यामध्ये आणू शकता. तर मी काय करतो, इथून डायरेक्ट कंट्रोल डी करून याला डुप्लिकेट करतो आणि याला फक्त एकच ग्रीनच कलर देतो. तर ग्रीन कलर दिल्यानंतर काय करायचं, आपल्याला इथून ग्रेडियंट टूल इंटरॅक्टिव्ह फिल टूलला सिलेक्ट करायचं आहे आणि अशा प्रकारे ड्रॅग करायचं आहे त्या नावावरती. ड्रॅग केल्यानंतर काय करायचं आहे, आता तुम्हाला जो हा इथं व्हाईट कलर आहे इथे जो आपण रिसेंट कलर ग्रीन यूज केला आहे तो परत असा ग्रीन कलर घेऊन जायचा आणि यावरती असा सोडून द्यायचा आहे ग्रीन. आणि त्यानंतर इथे काय करायचं आहे, या जो लाईन आहे या लाईनवरती डबल टॅप करायचा आहे. इथे पण आपल्याला अशा प्रकारे तो फेंट ग्रीन हा कलर देऊन द्यायचा आहे. तर ते अशा प्रकारे नाव बनेल. थोडी याची साईज वाढवून घ्यायची. साईज वाढवल्यानंतर इथे शॅडो टूल वरती यायचं आणि याला प्रीसेटमध्ये फ्लॅट बॉटम राईट हा शॅडो देऊन द्यायचा आणि याला अशा प्रकारे हा शॅडो ॲडजस्ट करून घ्यायचा. आणि त्याला काय करायचं, इथे आणायचं आणि त्याला सिलेक्ट आणि बॅकग्राऊंडला सिलेक्ट करून सी करायचं, म्हणजे तो सेंटरमध्ये येईल. त्यानंतर आपल्याला ही लिप स्वतः ड्रॉ करायचं आहे. तर काय करायचं, इथे फ्री हँड टूल आहे याचा फ्लायआउट ओपन करायचा आणि 3 पॉईंट टूल हा सिलेक्ट करायचा. त्यानंतर अशा प्रकारे ड्रॅग करायचा, छोटा ड्रॅग करायचा आणि त्याला अशा प्रकारे तो आपोआप एक पाकडीसारखं होईल.
असं होऊ द्यायचं आणि त्यानंतर परत या पॉईंटवरती यायचं, असं ड्रॅग करायचा आणि त्यानंतर असं एक शेप, एक पान बनवून देईल. त्यानंतर इथून फ्री हँड टूल हा सिलेक्ट करायचा आता आणि अशा प्रकारे फ्री हँडने लीफ काढून घ्यायचं, जी लाईन आहे त्याच्या आतमधली ते काढून घ्यायची आणि त्यानंतर त्याच फ्री हँड टूलने असे त्याला लाईन्स काढून घ्यायचे. त्यानंतर जो मागची शेप आहे त्यामध्ये पूर्ण ग्रीन कलरचा फिल करायचा आणि अशा प्रकारे ड्रॅग करून त्याची जी आउटलाईन आहे पूर्ण ते व्हाईट कलरची करायची. इथून कलर पॅलेटमध्ये माऊसला राईट क्लिक करून अशा प्रकारे आपलं एक इथे पान तयार होईल. त्यानंतर याला कंट्रोल जी करून ग्रुप करायचं आणि कंट्रोल डी करून याला डुप्लिकेट करायचं. अगोदर याला थोडंसं रोटेटिंग हँडलनं अशा प्रकारे रोटेट करायचं आणि सेकंड जी पान आहे याची थोडी साईज अशी हँडलला लहान करायची आणि यावरती डबल टॅप करून अशा प्रकारे याला रोटेट करायचं. रोटेट केल्यानंतर याला अशा प्रकारे इथे आणायचं आणि त्यानंतर फ्री हँड टूल घ्यायचा आणि यापासून अशी एक लाईन ड्रॉ करायची, थोडी लहान करायची, ड्रॉ करून घ्यायची आणि यामध्ये ब्लॅक कलरच राहू द्यायचा. फक्त त्याची जी आउटलाईन आहे ती थोडी याची कमी करून टाकायची आणि त्यामध्ये जे आउटलाईन आहे त्या आउटलाईन आपल्याला व्हाईट कलर द्यायचा आहे. त्याचा व्हाईट कलर देऊन द्यायचा आणि काय करायचं, पुन्हा याला सिलेक्ट करायचं, कंट्रोल जी करून ग्रुप करायचं आणि ग्रुप केल्यानंतर याला अशा प्रकारे इथे ठेवून द्यायचं आणि याला सिलेक्ट करायचं आणि या सागर नावाच्या टेक्स्टला शिफ्ट करून सिलेक्ट करायचं आणि सी प्रेस करायचं. अशा प्रकारे आपला एक फ्लावर रेडी झाला आहे, फ्लावर म्हणतो पान रेडी झाला आहे. त्यानंतर आपल्याला हे वेक्टर पेनचे घ्यायचे, तर मी याची पण लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये सर्व मटेरियलची लिंक बनवून देणार आहे. ते मी काय करतो, इथून डायरेक्ट कॉपी करतो किंवा इथे कंट्रोल डी करून डुप्लिकेट करतो आणि अशा प्रकारे इथे आणतो आणि तसंच कंट्रोल डी करून याचा डुप्लिकेट करतो, अशा प्रकारे इथे हे करतो आणि त्यानंतर याची आणि याची अलाइनमेंट सारखी पाहिजे. तर याला सिलेक्ट करून ठेवायचं, शिफ्ट प्रेस करून याला सिलेक्ट करायचं आणि ई प्रेस करायचं, म्हणजे ते सारखे अलाइन होते. आणि जे सागर नाव आहे आणि जे पान आहे याची थोडीशी शिफ्ट प्रेस करून साईज लहान करायची आणि त्यानंतर हे कृषी सेवा केंद्र हे पण युनिकोडने जनरेट केलेलं नाव आहे. तसंच मी जी स्टेप सांगितली या वेबसाईटवरती यायचं, इथे मराठी टाईप करायचं, इथं युनिकोड कॉपी करायचा, त्यानंतर याला सिरीमध्ये 3690 हा फंड द्यायचा. तर याला मी कंट्रोल डी करून डुप्लिकेट करतो आणि अशा प्रकारे इथे आणतो आणि याला सिलेक्ट मध्ये क्लिक करून ठेवतो आणि शिफ्ट प्रेस करून या सागर टेक्स्टला सिलेक्ट करतो आणि सी प्रेस करतो, म्हणजे सेंटरमध्ये येतो. त्यानंतर फ्री हँड टूल घ्यायचा आणि अशा प्रकारे शिफ्ट प्रेस करून लाईन ड्रॉ करायची. त्यानंतर काय करायचं, ही जी लाईन आहे याला सिलेक्ट करून द्यायचं आणि कंट्रोल प्रेस करून अशा खाली स्क्रोल करायची आणि माऊसला राईट क्लिक करायचं, म्हणजे त्याचं डुप्लिकेट होईल. आणि त्यानंतर हे पण एक युनिकोडचं जनरेट नाव आहे. तर मग आपल्याला काय करायचं, याचा जो मी फंड वापरलेला आहे तो सिरीमध्ये 3635 वापरलेला आहे. कंट्रोल डी करून मी याला डुप्लिकेट करतो आणि अशाच प्रकारे याला ॲडजस्ट करतो आणि त्यानंतर बाकी हे युनिकोडचेच वापरलेले हे आहेत पूर्ण श्रीमध्ये. तर जसं मी सांगितलं तसंच करायचं. मी तुम्हाला प्रत्येक गोष्ट का करून दाखवत नाही, कारण तुमची पण प्रॅक्टिस झाली पाहिजे आणि हा व्हिडिओ खूप लांब आहे, त्यामुळे मी तुम्हाला एवढे डिटेलमध्ये सांगत नाही. त्यानंतर हे बुलेट कसे डिझाईन करायची, तर इथून पॉलिगॉन टूल हा सिलेक्ट करायचा आणि इथे जे साईड्स आहेत त्यामध्ये 3 ठेवायचे आणि अशा प्रकारे ड्रॉ करायचे. ड्रॉ केल्यानंतर यामध्ये काय करायचं, ग्रीन कलर फिल करायचा आणि रोटेटिंग हँडलने याला रोटेट करायचं, असं रोटेट करून घ्यायचं. किंवा इथे तुम्ही 270 हा अँगल देऊ शकता, प्रॉपर येऊ.
आणि याची जी आउटलाईन आहे ती इथून नन करून द्यायची आणि त्यानंतर बाकी हे टेक्स्ट लिहायचे. तुम्हाला यामध्ये कोणते फंड वापरले आहे ते यावरती क्लिक करून दिसूनच जाईल की स्ट्रीममध्ये हा फंड वापरला आहे, इन्फिनिटीचा कोणता फंड वापरलेला आहे. तर मी काय करतो, याला पूर्ण असं ड्रॅग करून डुप्लिकेट करतो आणि अशा प्रकारे याला इथे प्रॉपर अलाइन करतो. आणि त्यानंतर हे कसे करायचे, तर इलिप्स टूल घ्यायचा आणि कंट्रोल प्रेस करून एक प्रॉपर असा इलिप्स ड्रॉ करायचा. इलिप्स ड्रॉ केल्यानंतर आपल्याला काय या साईजचा इलिप्स ड्रॉ करायचा असेल तर अगोदर काय करायचं, आम्हाला सध्या कोणते कलर फिल करून द्यायचा आणि त्यानंतर इथे कलर आय ड्रॉपर टूल आहे ना, याचा फ्लॅट ओपन करायचा आणि ॲट्रिब्यूट्स आय ड्रॉपर हा सिलेक्ट करायचा आणि ते जायचं इफेक्टमध्ये आणि शॅडो हा ऑप्शन पण सिलेक्ट करून घ्यायचा, कारण आपण याला शॅडो इफेक्टचा दिला आहे. आणि इथून काय करायचं, हा आय ड्रॉपर दिसते तुम्हाला, इथून यावरती जायचं असं क्लिक करायचं, म्हणजे याची जी प्रॉपर्टी पूर्ण कॉपी केलेली आहे आणि यावरती जाऊन अशी पेस्ट करायची आहे. आणि काय करायचं, त्यानंतर कंट्रोल डी करून त्याचा डुप्लिकेट करायचा, प्रॉपर ॲडजस्ट करायचं, अजून कंट्रोल डी करून डुप्लिकेट करायचं आणि अजून एक डुप्लिकेट करायचं आणि याला प्रॉपर पेजवरती सेट करायचं आहे. अशा प्रकारे सेट झाल्यानंतर काय करायचं आहे, आपल्याला कंट्रोल प्रेस करून हे जे इमेजेस आहेत आपल्याला त्यामध्ये पॉवर क्लिक करायचे, ते पूर्ण ॲट अ टाइम अशा प्रकारे ड्रॅग करून ॲड करून घ्यायचे आणि त्यानंतर एक एक पेन जो इमेज आहे त्यावरती राईट क्लिक करायचं आणि पॉवर क्लिक इन्सर्ट करून यामध्ये पॉवर क्लिक करायचा. ते नो करतो मी आणि थोडा काय प्रॉब्लेम येतात. हा बरोबर आहे. हे काय झालं, हे ऑब्जेक्ट आपल्याला उद्या इकडे आणावं लागते. त्यानंतर याला राईट क्लिक करू आणि पॉवर क्लिक करून यामध्ये असं पॉवर क्लिक करू. तर एक काम करतो, मी याला काय करतो, परत असं डिलीट करतो, कारण हे माझं जे आहे हे या डॉक्युमेंटमध्ये जी पॉवर क्लिप आहे ना त्यामुळे ते येत नाही आहे. तर कंट्रोल आय करून मी परत याला कंट्रोल आय करून इम्पोर्ट करतो आणि याला कंट्रोल करून पूर्ण इम्पोर्ट केलं आणि त्यानंतर आपल्याला एक एक यामधला राईट क्लिक करायचा आहे, पॉवर क्लिक करायचा आहे, यामध्ये टाकायचं आहे आणि फिल कंटेंटमध्ये याला फिल प्रोपोर्शनल करायचं आहे. असं सगळे इमेज आपल्याला करायचे आहे. आणि त्यानंतर हे पण श्रीचा पण वापरलेलं टेक्स्ट आहे आपला, त्याचा युनिकोड जनरेट करायचा. मी काय करतो, कंट्रोल डी करून याला डुप्लिकेट करतो आणि अशा प्रकारे याला इथे आणतो. त्यानंतर अशी जी लाईन आहे ती इथून फ्री हँड टूल घ्यायचा आणि शिफ्ट प्रेस करून अशी लाईन ड्रॉ करायची आणि याची जी आउटलाईनचा कलर आहे तो माऊसला राईट क्लिक करून असा व्हाईट देऊन द्यायचा आणि त्यानंतर कंट्रोल प्रेस करून याला असा खाली स्क्रोल करायचं, राईट क्लिक करायचं, डुप्लिकेट होईल, कंट्रोल प्रेस करायचं, राईट क्लिक करायचं, त्याचा डुप्लिकेट होईल. जे आयकॉन आहेत हे पण मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दिलेलेच आहे मटेरियल सोबत. आणि यामध्ये जो फंड वापरलेला आहे मी तो आर्य आहे, तर तो फंड तुम्ही वापरायचा. आणि जी लाईन आहे याची मधली थोडीशी कशी वाढून द्यायची आहे. आणि त्यानंतर काय करायचं, ही लाईन हे पण युनिकोड श्रीमतचा पण वापरून आपण यूज केलेले आहे. तर याला काय करतो मी, कंट्रोल डी करून डुप्लिकेट करतो आणि अशा प्रकारे ते आणायची आहे आणि
शिफ्ट प्रेस करून मागची जी लाईन आहे ही ग्रीन कलरची यावरती सिलेक्ट क्लिक करायचं आणि सी आणि ई प्रेस करायचं, म्हणजे ते सेंटर आणि बरोबर ते अलाइन होईल. आणि त्यानंतर इथून रेक्टँगल टूल घ्यायचा आहे आणि अशा प्रकारे ड्रॉ करायचं आहे. ड्रॉ केल्यानंतर शेप टूलवरती यायचं आहे आणि याची जे कॉर्नर आहे ते पूर्ण इथून एका साईडने असे राऊंडेड करून घ्यायचे आणि त्यामध्ये पण ग्रीन कलर फिल करून घ्यायचे आहे आणि जी आउटलाईन आहे त्याची ती नन करून घ्यायची. आणि इलिप्स टूल घ्यायचं आहे. अशा प्रकारे कंट्रोल प्रेस करून एक प्रॉपर इलिप्स घ्यायचं आहे आणि याचा पण ग्रीन कलर द्यायचे, आउटलाईन नन करून टाकायची आणि याला शॅडोवरती क्लिक करून अशा प्रकारे यामध्ये शॅडो देऊन द्यायचा आहे. आणि त्यानंतर हा खंड आहे, याला तुम्हाला कोणताच युनिकोडची गरज लागणार नाही. याला डायरेक्ट तुम्हाला यूज करता येते मराठी टाईप करून. कंट्रोल डी करतो. अशा प्रकारे आपल्याला याला प्रेस करून ठेवायचं, मागच्या याला प्रेस करायचं आणि याला ई करायचं, म्हणजे तो बरोबर अलाइन होईल. त्यानंतर जो हा आयकॉन आहे कंट्रोल डी करायचं आणि याला पण असं थोडी साईज याची कमी करून याला प्रेस करायचं, या सर्कलला प्रेस करायचं, इलिप्सला सी आणि ई सी आणि ई प्रेस करायचं, बरोबर तो अलाइन होईल. आय होप मित्रांनो तुम्हाला समजलं असेल. यामध्ये काय करायचं आहे, फक्त याला जी व्हाईट कलरची जी आउटलाईन द्यायची आणि याची जी आउटलाईन ब्रीथ आहे थोडी कमी करून टाकायची अशा प्रकारे. तर अशा प्रकारे तुम्ही एक अट्रॅक्टिव्ह कृषी केंद्र बॅनर डिझाईन करू शकता. आय होप मित्रांनो तुम्हाला समजलं असेल. काही काही गोष्टी मी याची डायरेक्ट कॉपी पेस्ट केल्या आहे, ते तुम्हाला प्रॅक्टिस करून शिकायचं आहे. आणि काही डाऊट असेल तर कॉमेंटमध्ये नक्की सांगा. चला भेटूया मग आपण पुढच्या इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये.